नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पुण्यातील कात्रजचे तळे आणि कात्रजच्या बागेबद्दल माहिती देणार आहे। पुण्यामधील कात्रजच्या चौकात आपण आलो की एक रस्ता कोंढव्याच्या दिशेने जातो। या रस्त्यावर कात्रजवरून थोडे पुढे गेले की लगेचच उजव्या बाजूला कात्रज गावठाणामध्ये ही कात्रजची बाग व कात्रजचे तळे आहे। कात्रज गावठाणामध्ये छोटी मोठी अशी बरीच मंदिरं आहेत। गावातील काळ भैरवनाथ मंदिर, गावठाणाच्या चौकातील मारुती मंदिर व श्रीराम मंदिर, शिवपार्वती मंदिर, विठ्ठल रुक्मिणी मंदिर, विश्वकर्मा मंदिर अशी बरीच मंदिरं या गावामध्ये आहेत। काळ भैरवनाथ हे इथले गावचे ग्रामदैवत आहे। तर मग कात्रजची बाग ही कात्रज गावठाणामध्ये कात्रज कोंढवा रोडवर असून या बागेला कैलासवासी किसनराव कदम उद्यान हे नाव दिले आहे। या बागेला नाना नानी पार्कसुद्धा म्हणतात। बागेमध्ये प्रवेश केल्यावर समोरच आपल्याला बागेतील हिरव्या घनदाट वृक्षवल्लींबरोबर लहान मुलांना खेळण्यासाठी ठेवलेली अशा प्रकारचे झोके दिसतात। इथे लहान मुलांना खेळण्यासाठी घसरगुंड्या, झोके वगैरे लावलेले आहेत। निरनिराळ्या प्रकारच्या वृक्षांनी फुलांनी सजलेली ही बाग आहे। इथे वेगवेगळ्या प्रजातीचे वृक्ष आढळून येतात व निरनिराळ्या प्रकारचे पक्षी आढळून येतात। बागेमध्ये लोकांना बसण्यासाठी या अशा प्रकारच्या बऱ्याच घुमटीदार शेड बनवल्या आहेत। अशा शेड्समध्ये विसाव्यासाठी बसून सर्वांबरोबर गप्पा मारायला, जेवण करायला फारच मजा येते। नैसर्गिक लाकडी शेड्समध्ये बाकावर बसून बागेच्या निसर्गाचे निरीक्षण करण्याचा अनुभव फारच सुंदर येतो। खरं तर या शेड्स दिसायला लाकडाच्या बनवलेल्या दिसतात, पण यांना फक्त वरूनच लाकडाचा मुलामा दिलेला आहे। लाकडासारखे कोरलेले आहे याच्यावरती। या बागेमध्ये हे एक मंदिर आहे। हे साईबाबाचे मंदिर आहे। इथे साईबाबांचे दर्शन जरूर घ्यावे। या मंदिरापुढे हा एक नंदी आहे बघा। पहा या नंदीची मूर्ती किती सुंदर दिसत आहे। याच्या शेजारी ही गणेशाची मूर्ती ठेवलेली आहे। या बागेमध्ये सकाळी व संध्याकाळी लोक जॉगिंग करायला, व्यायाम करायला, मेडिटेशन करायला येतात। इथे हास्यकलबही भरत असतो। या बागेची वेळ सकाळी 6 वाजल्यापासून सकाळी 11 वाजेपर्यंत व संध्याकाळी 4 वाजल्यापासून संध्याकाळी 9 वाजेपर्यंत आहे। चला तर मग मित्रांनो, आपण आता कात्रजच्या फुलराणी ट्रेनकडे जाऊया। कात्रज कोंढवा रोडवरती किसनराव कदम उद्यानाशेजारीच एका मोठ्या मैदानावर ही कात्रजची फुलराणी ट्रेन आहे। कात्रज कोंढवा रोडवर किसनराव कदम उद्यानापासून थोडे पुढे गेले की बागेशेजारीच आपल्याला ही कमान दिसते। हीच आहे फुलराणीच्या मैदानाची कमान। इथेच आतमध्ये या मैदानात लहान मुलांची कात्रजची फुलराणी ट्रेन धावते। इथे फुलराणीचे छोटे रेल्वे स्थानकही बनविले आहे। या छोट्या रेल्वे स्थानकाला नानासाहेब पेशवे जलाशय कात्रज फुलराणी जंक्शन असे नाव दिले आहे। इथे लहान मुलांबरोबर मोठी माणसेही या ट्रेनमध्ये बसून भरपूर आनंद घेतात। पहा ही कात्रजची फुलराणी। ही कात्रजची फुलराणी ट्रेन कशी बोगद्यामधून बाहेर येत आहे बघा। फुलराणीमध्ये बसण्यासाठी इथे तिकीट काढावे लागते। या मैदानामध्ये एक ध्वजस्तंभ आहे ज्यावर तिरंगा झेंडा फडकवलेला आहे। या मैदानाच्या मधोमध लोकांना बसण्यासाठी, विसावा घेण्यासाठी अशी गोलाकार
शेड बनवली आहे बघा. इथे मैदानाच्या गेटमधून आतमध्ये येतानाच आपल्या समोरच हा कात्रजचा प्रसिद्ध असलेला हा मोठा विठ्ठलाचा पुतळा दिसतो. या मैदानामध्ये हा एक खूप मोठा विठ्ठलाचा पुतळा उभा आहे. आतमध्ये येतानाच आपल्याला या सुंदर अशा विठ्ठल पुतळ्याचे दर्शन होते. या मैदानातून सरळ किसनराव कदम उद्यानाकडे जाण्यासाठी एक रस्ता आहे आणि या रस्त्याजवळच हा एक आडवा वृक्ष आहे पहा. इथे हा असा आडवा झालेला वृक्ष आहे. या वृक्षावर आपण बसू शकतो, झोपू शकतो, याच्यावर बसून फोटो काढू शकतो. वृक्षावर जोडीने बसून फोटो काढण्यात खूप मजा येते. चला तर मग मित्रांनो, आपण आता कात्रज तळ्याकडे जाऊया. या मैदानातून बाहेर पडल्यावर कोंडव्याच्या दिशेने पुढच्या चौकातून उजवीकडे वळल्यावर ही कात्रजच्या तळ्याच्या बागेची कमान दिसते. इथे आतमध्ये आल्यावर समोरच छत्रपती संभाजी महाराजांचा उभा पुतळा आहे. इथे छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा, कात्रजचे तळे आणि कात्रजच्या तळ्याच्या मध्ये ते छोटेसे बेट, याचे फार सुंदर दृश्य दिसते. इथला सकाळचा उगवतानाचा सूर्य सनराईज पॉईंट फारच सुंदर आहे. कात्रज तलाव या सूर्योदयासाठी फार प्रसिद्ध आहे. इथे लोक खास करून हा सूर्योदय पाहण्यासाठी येतात. इथे छत्रपती संभाजी महाराजांचे दर्शन घ्यायचे. इथे डाव्या बाजूने बागेत आतमध्ये गेल्यावर लहान मुलांना खेळण्यासाठी असे झोके, घसरगुंड्या लावलेल्या आहेत. पहा, ही घसरगुंडी झोका खेळणारी मुले. इथून या रस्त्याने थोडे पुढे गेल्यावर आपल्याला डाव्या बाजूला एक पेशवेकालीन वाडा दिसतो. ही पेशवेकालीन वाड्यासारखी बांधलेली दुमजली इमारत आहे. या इमारतीला पाटीलवाडा म्हणतात. या वाड्यामध्ये गेल्यावर आपल्याला पूर्वीचे वाडे कसे होते याचा चांगला अनुभव येतो. या वाड्याचे खांब, गॅलऱ्या, दरवाजे हे लाकडी असल्यासारखे बनवले आहेत. लाकडासारखा रंगही दिलेला आहे, पण ते लाकडी नाहीत, तर सिमेंटचे, चुन्याचे बनवलेले आहे. वाड्याच्या आत गेल्यावर समोरच थोरले बाजीराव पेशवे व नानासाहेब पेशव्यांची ही दोन चित्रे लावलेली आहेत. या वाड्यामध्ये एक लायब्ररी आहे. या लायब्ररीमध्ये कॉलेजची पुस्तकं, स्पर्धा परीक्षांची पुस्तकं वाचायला ठेवलेली आहेत. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज व इतर ऐतिहासिक पुस्तकंही वाचायला ठेवलेली आहेत. ऐतिहासिक पुस्तकांचा चांगला संचय यांच्याकडे आहे. ही लायब्ररी सकाळी 7 वाजता उघडते ते संध्याकाळी 5 वाजता बंद होते. इथे कॉलेजचे विद्यार्थी, स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी येऊन अभ्यास करत असतात व या विद्यार्थ्यांनी ही लायब्ररी सतत भरलेली असते. अशा नैसर्गिक बागेत पेशवेकालीन वाड्यात बसून तळ्यातील बेटावरच्या छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन घेऊन अभ्यास करायचा अनुभव फारच सुखदायी आहे. सोबतीला छत्रपती शिवाजी महाराज, त्याच बागेचा निसर्ग व पक्ष्यांचे ऐकू येणारे निरनिराळे आवाज असतातच. पाटीलवाड्याच्या शेजारी एक व्यायामशाळा आहे व पाटीलवाड्याच्या भोवती व या व्यायामशाळेत व्यायामाची अशी सामग्री लावलेली आहे. या व्यायामशाळेत सकाळी लोक व्यायाम, जॉगिंग, सूर्यनमस्कार, सहजयोग, ध्यानधारणा करायला येत असतात.
या तळ्यामध्ये हे एक बेट आहे व या बेटावरही सुंदर अशी बाग आहे. या बागेचे मुख्य ठिकाण आहे हे. बेटावरील ही बागेतील लॅम्पपोल, रस्ते व ते 2 पहारेकरी मावळे लांबून फारच सुंदर विलोभनीय दिसतात. या बेटावर छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ घोडा हवेत उडवणारा रुबाबदार असा सुंदर पुतळा आहे. हा पुतळा तलवारीने कात्रजच्या मुख्य चौकाची व बस स्थानकाची दिशा दाखवतो. हा कात्रज तलावावरचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन घ्यावे. पावसाळ्यात या तळ्यामध्ये नौका चालवली जाते व नौकेने या बेटावर जाता येते. नौका विहाराचा फार चांगला अनुभव या तळ्यामध्ये घेता येतो. या तळ्यामध्ये एक मोठे म्युझिकल कारंजेही आहे. संध्याकाळच्या वेळेस हे म्युझिकल कारंजे लेझर लाईटच्या प्रकाशात लावले जाते. म्युझिकवरती नाचणारे हे कारंजे आहे. या तळ्यामध्ये निरनिराळ्या प्रकारचे मासे, बदके, बगळे, पाणकावळा, हिवळ, ससाना, घार असे पक्षी, तसेच बागेमध्ये कोतवाल, हळदी, टाकाचोर, गोमेट, शिपाई बुलबुल, भारद्वाज, भांगपाळी मैना, हरियाल, धनेश, सातपाई, कोकिळा, सुतार, कस्तूर असे पक्षी आढळतात. या बागेमध्ये लोकांना बसण्यासाठी जागोजागी असे बाग बनवलेले आहे. या बागेमध्ये काही ठिकाणी या अशा प्रकारची सापाची वारुळेही आहेत. कदाचित इथे सापही आढळतात. पहा ही या बागेतील एक विहीर. या बागेमध्ये प्रवेश करायला 2 दरवाजे गेट आहेत. एक पहिले मुख्य गेट आहे ते कोंढव्याच्या बाजूला आहे आणि दुसरे मागचे जे गेट आहे ते कात्रज गावठाणात आहे. या तलावाच्या भोवतालचा जो रस्ता आहे हा एक मोठा जॉगिंग ट्रॅकच आहे. या बागेमध्ये 108 प्रकारच्या वृक्ष वनस्पती आहेत. तसेच इथे निरनिराळे सरपटणारे प्राणी, सस्तन प्राणी व फुलपाखरांच्या प्रजाती आहेत. इथला सूर्योदय, सह्याद्रीच्या पर्वतरांगेचे दिसणारे दृश्य आणि तलावाच्या मध्यभागी उभा असलेला हा छत्रपती शिवरायांचा पुतळा पाहण्यासाठी पर्यटक इथे येत असतात. या तळ्याला पेशवेकालीन इतिहास आहे. शनिवार वाड्यात पिण्यायोग्य पाणी नव्हते म्हणून नानासाहेब पेशव्यांनी नळ बांधून शनिवार वाड्यात पाणी आणायचे ठरवले. चांगल्या पाण्याच्या शोधासाठी सर्व पुण्यामध्ये माणसे पाठवण्यात आली. तेव्हा कात्रजच्या तळ्याबद्दल माहिती मिळाली व कात्रजच्या तळ्याचा शोध लागला. कात्रजच्या या तळ्यातून शनिवार वाड्यापर्यंत मजबूत नळ बांधून शनिवार वाड्यात पाणी सोडण्यात आले. इथल्या पाण्याला 10 मोठा रात्रंदिवस लावून पाणी उपसले गेले. उन्हाळा असूनही इथले पाणी थोडेही कमी होत नव्हते. नळ बांधण्याचे ठरवून नानासाहेब पेशव्यांनी गवंडी, पाथरवड यांना कामाला लावले. कात्रजपासून काळे वावरपर्यंत घोड्यावर स्वार बसून येईल इतका मोठा आणि दगडी चिरेबंदी मजबूत नळ बांधण्यात आला. काळे वावरापासून पुढे त्याचा आकार लहान करण्यात आला आणि नंतर हा नळ शनिवार वाड्याच्या दुर्गांमधील हौदांमध्ये सोडण्यात आला. या तळ्याच्या बागेला नानासाहेब पेशवे जलाशय उद्यान म्हणतात. तर मग मित्रांनो, हा कात्रज तलावाबद्दलचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा व माझ्या व्हिडिओला लाईक देऊन माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.